नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजची सगळ्यात मोठी अपडेट आहे पीक विमा महाराष्ट्र 2026 बाबत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। खूप साऱ्या अपडेट्स मी तुम्हाला घेऊन आलो आहे पीक विमाबद्दल। ओके, आता तुम्हाला पैसे आले का नाही, किती मिळतोय नक्की विमा आणि कोणाकोणाला मिळतोय, कोणत्या राज्यात चालू झाला आहे, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। ओके, आता जी पहिली अपडेट आली आहे पीक विमाबद्दल, तर ती सगळ्यात महत्त्वाची आहे। विमा आता सध्या वाटप सुरू प्रक्रिया झालेली आहे। ओके, आता अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे DBTद्वारे। ओके, म्हणजे जर तुम्ही फॉर्म फिल केला असेल, भरला असेल, तर आता तुम्ही तुमच्या अकाउंट रेग्युलरपणाने चेक करायला सुरुवात करा, कारण कधीही तुमच्या अकाउंटवर DBTद्वारे पीक विम्याचे पैसे येतील। ओके, आणि ज्या शेतकऱ्यांना आले आहेत पैसे त्यांनी माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा, कारण मी रोज पीक विमाबद्दलच्या अपडेट घेऊन येतो। आणि कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला पीक विमा पैसे रक्कम आलेली असेल तर। ओके, आता जी दुसरी अपडेट आहे ती आहे हजारो कोटींचं वितरण आता करण्यात आलेलं आहे। ओके, आता राज्यात मोठ्या प्रमाणात पैसा वाटप होतो आहे सरकारद्वारे। ॲप्रॉक्सिमेटली सांगायचं झालं तर 22 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे आणि 1800 करोड रुपयांची भरपाई प्रोसेसमध्ये सध्या आहे। म्हणजेच की शेतकऱ्यांना खूप मोठा लाभ मिळत आहे आणि हे ऐकून लक्षात येतं की यावेळेस मोठ्या लेवलवर स्कीम इम्प्लिमेंट ही होत आहे। ओके, आता जी तिसरी अपडेट आहे पीक विम्याबद्दल, तर ती आहे 22 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे। ओके, 22 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे। ओके, तर अलीकडील माहितीनुसार सुमारे 22 लाख शेतकऱ्यांना याची मंजुरीसुद्धा मिळालेली आहे। ओके, जी की मी आता तुम्हाला सांगितलं। ओके, आता ही थोडीशी चिंताजनक अपडेट आहे। अजून एक अपडेट आलेली आहे, ती आहे की शेतकऱ्यांचा संतापही वाढलेला आहे। ओके, कारण की काय आहे मित्रांनो, शेतकरी बंधूंनो, फक्त गुड न्यूज नाही आहे, ही ग्राउंड रियालिटी थोडीशी वेगळी आहे काही ठिकाणी। ओके, मी तुम्हाला शेअर करतो, ती आहे की काही शेतकऱ्यांना फक्त 1000 ते 1500 रुपयेच मिळाले आहेत। त्यामुळे खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा संताप हा दिसून येत आहे। शेतकरी म्हणत आहेत की इतके कमी पैसे आम्ही काय करणार आहे। ओके, जिथे नुकसान लाखोंमध्ये झालेलं आहे तिथे एवढीशी रक्कम कमी भरपाई मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष दिसून येतोय, राग दिसून येतोय, संताप दिसून येतोय। आणि यावर तुमचं मत काय आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। ओके, आता जी नंतरची अपडेट आलेली आहे ओके पीक विम्याबद्दल, तर ती आहे तक्रार कशी करायची। ओके, हे यात मी इन्क्लूड केलेलं आहे, ते तुम्हाला नक्की सांगतो। ओके, आता इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्हाला अजून पैसे मिळाले नसतील ओके, तर तुम्ही काय करा, तुमचा ॲप्लिकेशन स्टेटस एकदा चेक करा। त्याच्यानंतर बँक अकाउंट लिंक आहे का बघा, मोबाईल नंबर तुमचा अपडेट असला पाहिजे। ओके, जो बँकेत नंबर दिला आहे तोच असला पाहिजे आणि पैसा जनरली अप्रूव्हल नंतर 15 दिवसानंतर तुमच्या अकाउंटवर जमा होईल। ओके, आणि तक्रार कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। ओके, जर तक्रार करायचीच असेल तुम्हाला तर एवढं करा, तुम्ही 72 तासात नुकसान नोंदवणे। ओके, आणि ऑनलाईन कंप्लेंट करा। तुम्ही हेल्पलाईनवर कॉन्टॅक्ट करू शकता। ओके, हेल्पलाईन नंबरसुद्धा आहे, हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। शेतकरी सेवा केंद्रामध्ये तुम्ही व्हिजिट करू शकता। डिले झाला तरी पॅनिक होऊ नका, पण स्टेटस तुमचा रेग्युलरली तुम्ही चेक करा। ओके, आता महत्त्वाची सूचना ही आहे की मोबाईल नंबर तुमचा लिंक असणे आवश्यक आहे। PMFBY वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्टेटस तुमचा नक्की तपासा आणि चुकीची नोंदणी झाल्यास तुम्ही तक्रारसुद्धा करू शकता। ओके, तर शेतकरी बंधूंनो, ही होती आजची लेटेस्ट पीक विमाबद्दलच्या अपडेट। ओके, आज आहे तारीख 27 एप्रिल 2026। ओके, जर तुम्हाला अशाच डेली शेतकरी विमाबद्दलच्या अपडेट पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला, बडी नावाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मी रोज व्हिडिओ इथे अपलोड करतो। ज्या अपडेट येतात नवीन त्या मी सगळ्या अपडेट मी इथे व्हिडिओमार्फत सांगतो। आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा जर तुम्हाला किती पीक विमा मिळालेला आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळालेला आहे, कोणत्या जिल्ह्यांमधून आहात तुम्ही, आणि तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तरीसुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता, मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल। ओके, धन्यवाद।